तर काल संध्याकाळी कुणालच्या बाबांनी आणि कुणालने जाऊन आहे ना कैऱ्या आणल्या होत्या. म्हणजे आता म्हटलं काय बनवूया, तर म्हटलं पणच करूया, कारण पणं की नाही आवडतं. आता हल्लीच मी तुमच्याशी रेसिपी शेअर केलेली आहे पण्याची, तर आज शॉर्ट व्हिडिओमध्ये पण म्हटलं शेअर करते झटपट. तर आणलेल्या कैऱ्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि चुलीवरती पाणी घालून आहे ना इथं शिजत ठेवल्या. आता माझ्याकडे स्टीलचं भांडं नाही आहे, म्हणून त्याच्यामुळे मी त्या ॲल्युमिनियमचं आपलं भांडं आहे ना ते घेतलेलं आहे. शिजल्यानंतर गार करून घेतलं आणि संध्याकाळच्या वेळेस हा जो गर आहे ना तो काढायला सुरुवात केलेली आहे. गर काढून घेतला, त्यात मी आज गूळ घातलेला आहे, म्हणजे साखर पण घालू शकतो. आज गुळाचं करणार आहे मी. मागच्या वेळेस साखरेचं तुमचे शेअर केलेलं आहे. चवीप्रमाणे त्यात मीठ पण थोडंसं घातलं आहे आणि चांगलं असं मिक्स करून घेतलं. मिक्सरमध्ये थोडं थोडं करून छान प्रकारे असं वाटून घेतलं. काही काही गुळाचे खडे ना असे अक्के राहिले होते, त्याच्यामुळे थोडा वेळ थांबून थांबून सगळं मिक्स केलेलं आहे मी. आणि हा हे पणं जे आहे ना छान असं तयार झालं होतं. नंतर प्लास्टिकच्या बॉटलमध्ये भरून ठेवलं आणि थोडंसं पणं जे होतं ना इथे तयार केलेलं आहे. मस्त असं थंडगार